राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट आज सकाळी अजितदादा पवार यांनी सादर केलेलं आहे. अजितदादांनी त्यांचं कार्यकाळातलं अर्थमंत्री म्हणून 11वं बजेट सादर केलेलं आहे. 11 वेळा त्यांनी जे आहे ते बजेट सादर केलेलं आहे. या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा कुठेतरी निराशा पाहायला मिळालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना जे आश्वासन देण्यात आलेलं होतं ₹2100 ते यामध्ये कुठेही तरतूद केल्याचं दिसत नाही. यावरून आता विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर गदारोळ करायला सुरुवात केलेली आहे. तसेच हे जे बजेट आहे हे शेतकऱ्यांना, तरुणांना तसेच सर्वसामान्यांना कुठेही दिलासा देणार नाही असं विरोधक आता आरोप करत आहे. या सगळ्या अर्थसंकल्पावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्याकडे आज अहिल्यानगर शहराचे जे नवराष्ट्राचे ब्युरो चीफ आहेत सुहास देशपांडे सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकं या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय काय मिळालेलं आहे. सर, या अर्थसंकल्प जे आज अजितदादांनी मांडलेला आहे, या अर्थसंकल्पातून काय नेमकं महत्वाचं मिळालेलं आहे, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम अजितदादांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण 11 वेळेस ते बजेट मांडतायत, त्याचा विक्रम येतो. आणि एवढ्या वेळेस बजेट मांडणारा माणूस म्हणजे नक्कीच अभ्यास आहे त्यांचा. तुम्ही आत्ता म्हणले की लाडक्या बहिणीची फसवणूक झाली. मला असं वाटत नाही फसवणूक झाली म्हणून, कारण निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलं असतं आणि आश्वासन हे 5 वर्षासाठी असतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीसनी अत्यंत व्यवस्थित याचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणाले की राज्य चालवायचं असेल तर आर्थिक शिस्त फार महत्त्वाची आहे. तुम्हाला जर संतुलन व्यवस्थित ठेवायचं असेल सगळं योजना आणि घोषणांचं, तर तुम्हाला ती आर्थिक शिस्त पाळावीच लागते. ती पाळत असतानाच बहिणींचं जे आश्वासन दिलेलं आहे तेही पूर्ण करायचं आहे. त्यांनी क्लिअर सांगितलं की बाबा आम्ही जी निवडणुकीत आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं आम्ही नक्कीच पूर्ण करू, परंतु ते लगेचच्या लगेच शक्य होणार नाहीये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या बजेटमध्ये 2-3 म्हणजे सिंचन प्रकल्पाचे जे आहेत, म्हणजे आपल्या इकडं पाणी वळवणं, जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र हे केलेलं त्यांनी तरतूद केलेली आहे. पुन्हा जलयुक्त शिवार, गाळमुक्त शिवार असं एक महत्त्वाचा विषय त्यांनी हे केलेला आहे. आणि मराठवाड्यासाठी जे पाणी आहे 54 TMC वगैरे असं वळवण्याचं जर त्यांनी हे केलेलं आहे, तर ते नक्कीच महत्त्वाचं आहे. परंतु हे सगळे प्रकल्प किती काळाने पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण घोषणा खूप होतात अर्थसंकल्पात, पण ते प्रत्यक्षात यायला मात्र फार वेळ लागत असतो. सर, यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये नदीजोड प्रकल्पाला देखील पुन्हा गती देणार आहे. त्यासोबत जलयुक्त शिवार जे आहे 2.0, आता पुन्हा जे देवेंद्र फडणवीसांचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे जलयुक्तचा, तो देखील सुरू करणार आहे. बरोबर आहे. नदीजोड प्रकल्पाचं तर अनेक वर्षापासून आपण ऐकत आलेलो आहे. ते काही ठिकाणी चालू पण आहे, नाही असं नाही. जलयुक्त शिवार हा देवेंद्र फडणवीसचा नक्कीच ड्रीम प्रोजेक्ट आहे. मागच्या ते 2014ला ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला जलयुक्त शिवार जी योजना राबवण्यात आली त्याचा खूप फायदा शेतकऱ्यांना झाला, राजकीयदृष्ट्या भाजपलाही झाला त्याचा फायदा. त्याच्यामुळं तो प्रकल्प जास्तीत जास्त राबवण्यात यावा, प्रत्येक गावापर्यंत जावा, प्रत्येक खेड्यापर्यंत जावा, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेतच आणि ते नक्कीच कौतुकास्पद आहे. ती योजनाही चांगली ती. ह्या सगळ्या बजेटमध्ये तरुणांना 50 लाख नवीन रोजगार जे आहेत ते निर्माण करणार असं सांगितलेलं आहे. नेमकं काय ते? नाही, रोजगार निर्मितीची तर नेहमीच घोषणा होत असतात. त्याच्यामुळे त्या रोजगार निर्मितीत तुम्ही कुठले पाहता? आपल्याकडे काय झालेलं माहिती आहे का, आम्हाला शासकीय नोकरी मिळाली तरच रोजगार निर्मिती झाली असं आहे. परंतु मी एखादं काम सुरू केलं, एखादा प्रकल्प सुरू केलाय, त्याच्यावर काही लोक कामाला गेले, तर त्याकडे आपण रोजगार निर्मिती म्हणून पाहू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या घोषणा आणि आपली दृष्टी यात फार मोठा फरक असतो. ते रोजगार निर्मितीची चांगलीच बाब आहे. ह्या सगळ्या बजेटमध्ये कुठेतरी जे सागरी किनाऱ्यांचे जे जिल्हे आहेत, सागरी किनाऱ्यालगत जे जिल्हे आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. वाढवणचं जे बंदर आहे त्याचा विकास करण्यासाठी वाढीव निधी दिलेला आहे. त्याबरोबर सिंधुदुर्ग, रायगड आणि कोकणचा जो पट्टा आहे त्यांच्या विकासासाठी या बजेटमध्ये जास्त निधीची तरतूद केलेला आहे. त्यावर काय सांगाल? वाढवण बंदर तर केंद्र सरकारनेच फार हे प्रतिष्ठेचं हे केलेलं आहे. मोठं बंदर आहे, देशातलं सगळ्यात मोठं, आणि जलवाहतुकीसाठी ते अत्यंत आवश्यकच आहे. कोकणात जे काही त्यांनी वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत, पर्यटन वाढीच्या दृष्टीने ते नक्कीच चांगल्या आहेत. आरोग्याच्या योजना आता या सरकारने हे केलेलं आहे, घोषित केलेल्या आहेत की घरापासून 5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र मिळेल, तर ते म्हणजे ती सुविधा मिळेल आरोग्याची, ती सुद्धा चांगली घोषणा आहे.
फक्त घोषणा सगळ्यात चांगल्या आहेत, प्रत्यक्षात यायला किती वेळ लागतो हे आपण आता बघूयात पुढं. नक्कीच घोषणा केवळ घोषणा होत असतात, त्याची अंमलबजावणी व्हायला कुठेतरी वेळ लागतो. या सगळ्यामध्ये सर्वसामान्य नेमकं भरडला जातो किंवा त्याला या सगळ्याचा त्रास होतो. नाही, काय माहिती का, आपणही समजून घेतलं पाहिजे. काही घोषणा होतात म्हणजे काय, ते घोषणा झाली की लगेच दुसऱ्या दिवसापासून ती लागू झाली पाहिजे. जसं की तुम्ही आत्ता म्हणले लाडकी बहिणीची फसवणूक, ती घोषणा 5 वर्षासाठी, परंतु आपण लगेच हे करतो की याच अर्थसंकल्पात व्हायला पाहिजे. आर्थिक बाबी सगळ्या समोर ठेवूनच घोषणांची अंमलबजावणी होत असते. आपणही थोडंफार सहन केलं पाहिजे, आपणही थोडंफार वाट पाहिली पाहिजे. या सगळ्यामध्ये आज पाहिलं की जे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर आज पण निवडणुका झाल्या. निवडणुकांनंतर पहिल्यांदाच अजितदादा देवेंद्र फडणवीसांनी एकत्र मांडलेला हा बजेट आहे. याकडे एक अभ्यासू नेते म्हणून तिन्ही नेते पाहिले जाते. या सगळ्या बजेटवर तुम्ही काय सांगाल? नाही, ह्या बजेटवर अभ्यासू तर आहेतच, नाही असं नाही, पण देवेंद्रांचं फार बारीक लक्ष होतं हे पूर्वीपासून ऐकायला मिळत होतं. आणि आर्थिक क्षेत्रात आर्थिक अभ्यास देवेंद्र फडणवीसांचा तो नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. यापूर्वी ते साधे आमदार असताना आर्थिक बजेट झाल्यानंतर ते समजून कसं सांगायचं याच्यावर ते पुस्तक लिहित होते, याच्यावर ते भाषणं देत होते. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास आहे. जे छोट्या छोट्या गोष्टी ते फार बारकाईनं पाहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे सरकार आहे एवढं मजबूत बहुमत आहे त्यांच्याकडं, त्याच्यामुळे त्यांना धाडसाने निर्णय घेणं फार सोपं आहे. आर्थिक शिस्त जिथं पाळायची तिथं ते पाळू शकतात. अर्थात त्यांनी ते केलं पाहिजे. नक्कीच आता आपण शेवटाकडे येऊया. या सगळ्यामध्ये पण आता विरोधक आता गदारोळ करतायत. हे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले की हे सगळं सरकारने अर्थसंकल्प मांडून सर्वसामान्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारने एखादी गोष्ट म्हणणं आणि ती दिशाभूल आहे असं म्हणणं विरोधकांनी हे चालू राहणार. त्याला काय, विरोधक हे आंदोलन करतच राहणार आहे, सरकार आपलं आपलं काम करतच राहत आहे. त्यातून निष्पन्न काय होणार आहे, सरकारने जे काय मांडलं आहे त्यातून निष्पन्न काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये शेवट फार फार तर सर्वसामान्यांना या बजेटबाबत जर एक सारांश द्यायचा असेल तर हा बजेट सर्वसामान्यांसाठी कसा असेल? सर्वसामान्यांसाठी काही फरक पडणारा नाही हा बजेट. याच्यात काही कुठली करवाढ झालेली नाहीये किंवा काही नाही आहे तसेच हे सगळं. मुद्रांक शुल्क मात्र वाढवलेलं आहे त्यांनी 100वरून 500, म्हणजे एकदम त्यांनी मोठी वाढ केलेली आहे त्याच्यात. तो एक विषय आहे. पण मध्यंतरी म्हणजे 2-4 दिवसात अशी चर्चा येत होती की मद्यावर सुद्धा कर वाढवला जाईल म्हणून. मी अजून व्यवस्थित पाहिलं नाही, पण त्याच्यावर वाढवला की नाही मला नाही माहिती. परंतु वाढवला तरी काही सर्वसामान्यांना त्यांनी काही फरक पडणार नाहीये मद्याने, म्हणून त्यातून उत्पन्न शासनाचं मात्र वाढेल. मला नाही वाटत सर्वसामान्यांना फार काही याच्यातून लॉस होईल किंवा फार काही फायदा होईल अशातला काही प्रकार नाही. राज्यामध्ये 1,500 किलोमीटरचे जे रस्ते आहेत ते बांधण्याचं आता राज्य सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. या सगळ्यामधून रोड जर तयार झाले तर वाहतूक, व्यापार आणि वाहतुकीला थोडा कुठेतरी फायदा मिळेल. तुमची जीडीपी वाढण्यासाठी तुम्हाला वाहतूक व्यवस्था सुधारणं फारच आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला रस्ते आणि यावेळेला काय झालं माहिती का, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एका विचाराचे असल्यामुळं केंद्राकडनंही निधी मिळू शकतो, राज्याचाही निधी आहे. त्याच्यामुळे रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने मोठे प्रकल्प होऊ शकतात आणि व्हायलाच पाहिजेत. ते चांगली गोष्ट आहे ती. नक्कीच ह्या अर्थसंकल्पाला आपण काय हे देताना गुण देताना ABCD म्हणून द्यायच्यात काही 1, 2, 3, 10 पैकी 4. नक्कीच हा जो संकल्प होता हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा नसला तरी राज्याला आर्थिक शिस्त लागावी यासाठी नक्कीच असल्याचं देशपांडे सर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.